सौ गौरी धबडे. यशाची वाटचाल या एपिसोडमध्ये मी अनन्या पाटील हिला आज इथे आमंत्रित केलं आहे आणि तिच्याशी आपण आज छान गप्पा मारणार आहोत. ती वयाने लहान आहे पण तिचं कर्तृत्व खूप मोठं आहे आणि तेच तिच्याकडून तिचे अनुभव आणि तिने कसं याच्यामध्ये करिअर केलंय आणि कशी सुरुवात केली आहे हे आपण तिच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर आता आपण तिच्याशी छान गप्पा मारणार आहोत. हॅलो अनन्या. हॅलो. तुला मी इथे आज आमंत्रित करते आहे यशाची वाटचाल या आमच्या कार्यक्रमामध्ये. तर तुझ्याकडून आम्हाला खूप साऱ्या गप्पा आणि तुझे काही छान अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत. तर त्याबद्दल मी तुझ्याशी गप्पा मारणार आहे आणि आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांनाही तुझा अनुभव आणि क्रिकेट विषयीची आवड कशी निर्माण झाली तुझ्यामध्ये याबद्दल आम्हाला बरंच काही ऐकायचं आहे. पहिला प्रश्न विचारते अनन्या की तू क्रिकेट खेळण्यास कशी आणि कधी सुरुवात केलीस? क्रिकेटची आवड माझी आफ्टर लॉकडाऊन सुरू झाली. लॉकडाऊनच्या नंतर फ्रेंड सोबत खाली खेळायला सुरुवात केली. मुली यायच्या नाही तर मुलांमध्ये खेळायला सुरुवात केलं होतं. सो त्यामुळे एक वेगळीच आवड निर्माण झाली की ना आता क्रिकेट एक चांगला स्पोर्ट्स आहे म्हणून म्हणजे लोकांचे अनुभव ह्या लॉकडाऊन मध्ये अतिशय वाईट लोकांना आलेले आहेत. पण तुझा अनुभव हा खूप वेगळा आहे लॉकडाऊनचा की तू एक काहीतरी वेगळं याच्यातून निर्माण केलं. लॉकडाऊन मध्ये सुद्धा तू एक वेगळा विचार केलास आणि ह्या क्रिकेटकडे वळलीस. त्याच्याबद्दल म्हणजे आणि तू कसं पुढे याच्यामध्ये कसं करिअर केलं? म्हणजे ते आवड झाली. फ्रेंड सोबतच म्हणजे नॉर्मल करायचो. ते खेळायचे तर ते मारायचे एकदम लांब लांब 6-4 एकदम चांगली बॉलिंग टाकायचे. तर मला असं व्हायचं की सर्व करू शकतात तर मी का नाही करू शकत. तो त्यामुळे मी पण ट्राय केलं. आवडायला लागलं. मी पण त्यांच्यासारखे शॉट्स वगैरे मारायला लागली. म्हणून तिकडनं एक चांगली सुरुवात मिळाली मला. एक गली क्रिकेट म्हणून चालू केलं मी. अच्छा. हो. आणि या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये तू तुझ्या फॅमिलीचा म्हणजे तुझ्या कुटुंबाचा आणि तुझे जे प्रशिक्षक आहेत तर त्यांचा तुला कसा सपोर्ट मिळाला? फॅमिलीचा सपोर्ट स्टार्टिंग पासून होता. त्यांना होतं की ठीक आहे तुला खेळायचंय खेळ, काय प्रॉब्लेम नाहीये. त्यांचं प्रॉपर म्हणजे ते बोलायचे की तू खेळ, काय प्रॉब्लेम, फक्त अभ्यासाला लांब ठेवू नको. आणि मी जिथं कोचिंग करायला सुरुवात केली त्यांनाही मला प्रॉपर गाईड केलं की कसं करायचं, कुठे काय करायचं. तो म्हणून काय प्रॉब्लेम नव्हतं. आणि क्रिकेटच हे क्षेत्र तू निवडायचं हे तू म्हणजे या डिसिजनला तू केव्हा आलीस की हेच आपण निश्चित करायचं आणि याच्यामध्येच करिअर कडून पुढे जायचं? ते ऍक्च्युली खूप फनी आहे. माझ्या मित्राकडे एक सिंथेटिक बॉल होता. तो मला त्याचं खूप अट्रॅक्शन झालं की हे बॉल काय तर मला पाहिजे. तर पप्पांना घेऊन गेली नॉर्मल स्टोअर मध्ये की चला आपण तो बॉल घेऊया. तर आम्ही गेलो. पप्पाने विचारला बॉल कितीचा आहे. ते बोलले 250. पप्पा बोलले एवढा महाग? हो. तर मी जेव्हा तो घरी आणला तर मम्मीला मी बोलली मम्मी आता मी क्रिकेटर बनेल. असं एक मी ठरवलं. ते खूप अचानक होतं कारण की असं कोण ठरवत नाही की एका बॉलमुळे तू क्रिकेटर बनशील. पण ते माझ्यासाठी पूर्ण असं चेंज होतं की नाही एका बॉल आता मी बनेल म्हणजे बनेल. कारण की मला आवड खूप झाली त्या स्पोर्ट्सची. ओके. पण असं घरातून काही विरोध वगैरे असं कधी झाला का की नाही तू मुलगी आहेस तर या क्षेत्रात नको वगैरे किंवा असं बऱ्याचदा असं होतं ना की असं काही झालं का सुरुवातीला? असं काय झालं नाही कारण की स्टार्टिंग पासूनच मला असं एकदम म्हणतात ना एकदम गर्ली तसं ठेवलं नव्हतं. म्हणून मी आता अशी एकदम tomboy म्हणजे मुलासारखी. तो माझं ऍटिट्यूड स्टार्टिंग पासून एकदम बिंदास आहे. म्हणजे मला एकदम टेन्शन फ्री असते मी एकदम. म्हणजे चालतं असं होऊन जातं. म्हणजे करायचंय जे गोष्टी मुली नाही करू शकत, जे म्हणतात की मुलांसाठी आहे ते मी फक्त चेंज केलंय माझ्या हाऊस मध्ये म्हणजे फॅमिली याच्यामध्ये. सो मला कधी असं प्रेशर नाही आलं की तू मुलगी आहेस हे करू नको. मला उलट माझी मम्मी स्पोर्ट्स मध्ये होती तिच्या डेज मध्ये. सो ती बोलली की माझं झालं नाही पण तू कर आणि पुढे जा अजून जेवढं तुला करता येईल तेवढं. म्हणजे एकंदरीत तुला तुझे घरचे आई वडील यांचा पाठिंबा खूप छान मिळाला आहे आणि जे प्रशिक्षकही खूप चांगले आहेत त्याच्यामुळे तुला म्हणजे खूप इझी जाते पुढे तुझ्या प्रवासामध्ये. पण आता म्हणजे तू आता शिकतेस पण ना म्हणजे तर मग तू ते कसं मॅनेज करतेस की
कॉलेज, हे जे सराव, क्रिकेटचा सराव Yes. आणि तुझे काही फॅमिलीचं म्हणजे त्या सगळ्यांना वेळ कसा देतेस, ह्याच्यातून सगळं बॅलन्स कसं करतेस गोष्टी? ऍक्च्युली आता माझ्या याच्या लाईफ मध्ये माझी फर्स्ट प्रायोरिटी क्रिकेट आहे. मग मी जेवढेही म्हणजे मी क्रिकेटला पहिलं प्रोत्साहन देते. स्पोर्ट्स वगैरे म्हणजे आपलं सॉरी फंक्शन वगैरे ते मी एवढं अटेंड बरेच वेळा केलं नाहीये कारण की माझे मॅचेस वगैरे राहायचे. कॉलेजेस आता मी 12th मध्ये, सो पेरेंट्सने बोललं की हा 12th एक वर्ष थोडं काळ, सो माझं क्रिकेट मी बॅलन्स करते विथ कॉलेज आणि क्लासेस. म्हणजे ते चाललंय आता, करतोय मॅनेज. आणि वरतून फॅमिलीला टाइम देणं तर दिवसभर बरंच जे काय असतं माझ्या गोष्टी मस्ती वगैरे फ्रेंड सोबत ते मम्मीला येऊन 10 मिनिटं सांगते की मम्मी असं असं झालं तसं तसं झालं. सो ते एकदम चालू राहतं की मी फॅमिलीलाही टाइम देते, अभ्यासही चालू आहे आणि स्पोर्ट्सही चालू आहे. बरं, जेव्हा मैदानामध्ये तू खेळास खेळण्यास उतरते तेव्हा तुला काही प्रेशर असतं किंवा काय म्हणजे असं काही टेन्शन असतं की? एक बॅक ऑफ द माइंड ना प्रेशर असतो कारण की म्हणजे एन्व्हायरमेंट तसा असतो. मी बॅट्समॅन नाहीये पण जेव्हा बॅटिंगला जाते तेव्हा लोअर ऑर्डरला जाते. सो तेव्हा एक प्रेशर असतो की ठीक आहे आता रन्स बनवायला लागतील, हे राहायचं एक प्रेशर असतो. पण तो प्रेशर आता आपल्याच ऍटिट्यूडने काढायला लागतो. सो ते करायचं. आता बॅटिंगला गेलोय, आता काय करूच तर नाही शकत, तर मग खेळायचं आता. आणि प्रशिक्षकांकडून तुझ्याकडून काय एक्सपेक्टेशन काय आहेत किंवा तुझ्या फॅमिलीकडून या क्षेत्राबद्दल? काय नाही, तुला इंडिया घ्यायचंय, एकच मेन टार्गेट आहे की माझं मेन टार्गेट आहे इंडिया घ्यायचं. माझ्या मम्मीचं मोठं स्वप्न आहे की माझी पोरगी एका चांगल्या लेवलवर क्रिकेट खेळते. आणि माझे सर जे आहेत ते सपोर्ट करतात मला की तू कर. जे म्हणजे असतात ना एक गाईड सारखे ते मला सपोर्ट करतात की यानंतर हे स्टेप येते पण तुला हे इथं कम्प्लीट करायचंय. सो त्यामुळे म्हणजे भारतातली एक मुलगी इंडियासाठी, आपल्या भारतासाठी रिप्रेझेंट करणार, प्रतिनिधित्व करणार, ही आमची ही इच्छा आहे की तू खेळावंस. हो. आणि ती इच्छा तुझी लवकरच पूर्ण व्हावी अशी आम्ही आमच्या सगळ्यांकडून, आमच्या यशाच्या वाटचाल या टीम कडून आम्ही तुला सदिच्छा देतोय की पुढे तू असंच मेहनत कर. याच्याबद्दल तू आणि खूप मोठी हो, तुझं नाव खूप मोठं होऊ देत आणि म्हणजे तू याच्यामध्ये खूपच छान करिअर करावं. थँक्यू सो मच. आणि तुमचा आवडता क्रिकेट सामना कोणता? काय आहे तुमचा आवडता, म्हणजे जे आतापर्यंत जे आपले झालेत भारताचे, तर त्याच्यामधला तुझा आवडता कोणता सामना आहे? इंडिया वर्सेस पाकिस्तान 2023 T20 वर्ल्ड कपची एक मॅच आहे. तिथं इंडिया किती 4 विकेट डाऊन होत्या. सो विराट कोहली स्ट्राईकवर होता. सो त्याने ते 83/80 बॉल्स काहीतरी असं काहीतरी याच्यामध्ये त्याने रन्स बनवले आणि एक अनएक्सपेक्टेडली जे मॅच ते हारत होते त्यांनी जिंकवून दिले. तर ते एक मला एक पॉझिटिव्हिटी येते की विराट कोहलीने एवढं केलंय, त्याच्यासारखं ऍटिट्यूड, त्याच्यासारखं अग्रेशन वगैरे ते मी ट्राय करते की मी पण हे करू, म्हणजे अप्लाय करू माझ्या गेम मध्ये. सो तो एक मॅच होता, त्याने अख्खं क्रिकेट चेंज केलं. सो हो, ते एक आहे, ती मॅच खूप आहे. आणि मी तेव्हा स्टार्टिंगच केलेली क्रिकेट खेळण्यासाठी. सो मला ती मॅच बघून मी पण एकदम शॉक होते, हे कसं झालं. म्हणून ती एक मॅच मला खूप आवडते. बरं, तू एक मुलगी आहेस आणि तू हे क्षेत्र निवडलंयस, त्याच्यात तू प्रगती करते आहेस, मेहनत करते आहेस, सराव करते आहेस, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करतेस. म्हणजे जिथे काही मुली म्हणजे या वयामध्ये छान छान कपडे घालून फिरतायत, मेकअप करतायत असं, किंवा मैत्रिणींसोबत जातायत फिरायला वगैरे, तर मग आणि तू ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे एवढ्या सिन्सिअरली तू काम करतेयस, तर तू काही मुलींना म्हणजे काय सांगू इच्छितील, किंवा क्रिकेटमध्ये येणाऱ्या मुलींना तू काय सांगू इच्छितील? खूप चांगलंय तुम्ही या क्रिकेटमध्ये, कारण की क्रिकेट आपल्याला फक्त गेम नाही, आपल्याला डिसिप्लिन देतो, आपल्याला कसं कुठे काय बोलायचं ते देतो, आपला स्वभाव बदलतो. आणि क्रिकेट ही एक अशी गोष्ट आहे ती आपल्याला टीमवर्क पासून सर्व काही समजवते, तुम्हाला एक चांगलं पर्सन ही बनवते. असं नाही की आपण क्रिकेटमध्ये आलो तर आपल्याला फक्त काय क्रिकेटमध्ये करिअर बनवायचं, आपण एक आवडता स्पोर्ट्स म्हणून त्याला जॉईन करू शकतो, आपली फिटनेसवर वर्क करू शकतो. सो त्याला या प्रॉब्लेम नाहीये. क्रिकेट एक अशी गोष्ट आहे की आपण
आपल्याला बरं वाटेल. म्हणजे एक 2 तास दिवसाचं पूर्ण हॅक्टिक आहे, आपण काम करतोय, अभ्यास करतोय, पण 2 तास ते एन्जॉय आपण करू शकतो. सो ते काय हे नाही, बिंदास या क्रिकेटमध्ये. कारण की वुमेन्स क्रिकेट आणि आता ग्रो होते, सो तुम्ही काही बनवू शकतात, तुम्हालाही चान्स भेटू शकतो मोठ्या याच्यामध्ये. सो आणि आता तुझं काही संघ वगैरे असतील ना, म्हणजे तू क्रिकेट खेळतेस तर तुझं काय एक टीम असेल, तर त्याच्यामधून कोणी असं डॉमिनेटिंग किंवा असं कोण टार्गेट करते किंवा असं काही काही इश्यूज वगैरे असे काही असतात का? इश्यूज वगैरे सर्व असतात. एक इगो क्लॅश म्हणून म्हणतात, पण ते इगो क्लॅशलाच साईड ठेवायचं, कारण की क्रिकेट हा एक टीम गेम आहे. सो ते आपल्याला साईड ठेवून किंवा त्यांना सोबत घेऊन आपल्याला चालायचंय. एक ऍज ए मी कॅप्टन ही होते, सो ऍज ए कॅप्टन पण बोलणार. सो आपल्याला अख्ख्या टीमला घेऊन जायचंय. कोणाकडे कुठली स्किल्स आहेत, कुठे यूज करायचे ते सगळं आपल्याला अप्लाय करायचंय. तो इगो वगैरे टार्गेटिंग ते सर्व आय थिंक सो क्रिकेटमध्ये ठेवायला नाही पाहिजे, कारण की त्याच्याने अजून नाही आपल्या टीमचाच लॉस होणार आहे. कारण की मी अजूनही बोलेल क्रिकेट एक टीम गेम आहे. पण रॅपिड फायरचे प्रश्न तुला विचारणार आहोत, तर तुला आता त्याची पटापट उत्तरं द्यायची आहेत. हो, तुला इंटरनॅशनल खेळायला आवडेल की नॅशनल? इंटरनॅशनल. सचिन तेंडुलकर आवडतो की विराट कोहली? विराट कोहली. भारतीय खेळ की क्रिकेट? क्रिकेट. भारताचा कूल कॅप्टन कोण? MS धोनी. वन डे मॅच की T20 मॅच? वन डे मॅच. ओके. तर आता अनन्या, तुला मी एक प्रश्न विचारते की आताचं जे जनरेशन जे आहे ते काही जण व्यसनाकडे वळत आहेत, काही जण त्याच्यामुळे घरात खूप प्रॉब्लेम्स होत आहेत, आई वडिलांपासून एवढं कम्युनिकेशन नाही करत आहेत, दुरावत आहेत मुलं. तर तू या अशा पिढीला किंवा अशा जनरेशनला तू काय चांगला संदेश काय देशील तुझ्याकडून? एक तर मी हे सांगेल की तुमच्या लाईफ मध्ये फ्रेंड्स वगैरे ते सेकंड आहे, पहिली फॅमिली आहे, पेरेंट्स. कारण की त्यांनीच आपल्याला लहानपणापासून ते आतापर्यंत मोठं केलेलं आहे. आणि जर तुम्ही त्यांच्या सोबतच काय गोष्टी लपवतात की तुम्ही व्यसन वगैरे करतायत आणि ते तुम्ही घरातनं पैसे चोरी वगैरे करतायत, हे सर्व करतायत, तर ते नाही करायचं. कारण की तुम्ही तुमच्या पेरेंट्सला धोक्यात टाकताय आणि तुम्ही तुमच्या लाईफला धोक्यात टाकतायत. सो ते मी हे सांगेल की तुम्ही तुमच्या पेरेंट्स सोबत एक चांगली लाईफ हे करा, फ्रेंड सोबत जास्त इन्व्हॉल्व्ह नको व्हा. आणि जर इन्व्हॉल्व्ह व्हायचं तर खूप म्हणजे चांगल्या फ्रेंड सोबत इन्व्हॉल्व्ह व्हा, जे लोक या गोष्टीशी लांब आहेत. तर म्हणून हेच सांगेल. आणि माझ्या याच्यामध्ये जर मी सांगणार की मी माझ्या पेरेंट्सला घेऊन म्हणजे सर्व जे मला काय येतं नाही येत, मी काय करते ते सर्व सांगून मी म्हणजे सर्व सांगते पेरेंट्सला की असं असं झालंय, हे झालंय, माझ्या इकडनं काय मी बोलली असं. तर आपण जेव्हा म्हणजे सगळ्या गोष्टी पॅरेंट्स सोबत आपण डिस्कस करायला पाहिजेत आणि सांगितलं पाहिजेत. आणि त्यांना आपल्या आवडी-निवडी सांगून त्यांचा सपोर्ट घेऊन आपण अजून छान काम करू शकतो आणि अजून सक्सेस होऊ शकतो. तेव्हा आपण आपल्या फॅमिली सोबत प्युअर एक बॉन्ड बनतो. कारण की आताच्या जनरेशन मध्ये काय आलंय, फोन ऍडिक्ट झालेले आहेत. सो फोन मध्ये असं नाही की सर्व चांगल्याच गोष्टी बघतात. बरेचसे मुलं जे 15 to 18 एज मध्ये आहेत ते वाईट मार्गामध्येच जातात. कारण की ग्रोईंग एज आहे, त्यांचं प्युबर्टी वगैरे हिट होते, टीनेज एज म्हणतात त्याला. तो त्याच्यामध्ये एक असतं की एक नेगेटिव्ह साईड असते, एक पॉझिटिव्ह साईड असते. आणि मोस्ट ऑफ द टाइम जे स्टुडंट असतात ते नेगेटिव्ह साईडला जातात, कारण की ते इझी टू एक्सेप्ट म्हणजे घेऊ शकतो आपण. कारण की अट्रॅक्ट होऊ शकतो. पण पॉझिटिव्हली मेहनत करायला लागते, डिसिप्लिन मध्ये राहायला लागतं. तर बरेच लोक ते एकदम मेहनतीचं काम घेत नाही. तो म्हणून ते लोक त्यामुळे आताच्या जनरेशन मध्ये फोन पासून मग आता खूप चाललेत ड्रग्स, सिगरेट्स वगैरे, खूप अल्कोहोल. आणि आताच्या याच्यामध्ये काय केलेलं आहे की जे हे करत नाही ड्रग्स वगैरे ते कूल नाहीयेत. सो एक कूलचा टॅग मिळालाय त्या गोष्टींना. ते वाईट आहे, पण ते असतं ना की भाई मैं कूल हूं, त्यामुळे सर्व स्टुडंट्स वगैरे बिघडतात. सो ते नाही व्हायला पाहिजे. यशाची वाटचाल या कार्यक्रमात तुला आम्ही इथे आमंत्रित केलं, तर तुला आमच्याशी गप्पा मारून कसं वाटलं? मला खूप चांगलं वाटलं. थँक्यू सो मच, मला तुम्ही इथं बोलवलंय. आणि तुमचं जे चॅनल आहे ते अजून ग्रो करो आणि मी ग्रो हो आणि मी वापस येऊ इथं, की मी आता एक चांगल्या लेवल मध्ये खेळते, इकडनं फर्स्ट टाइम सुरुवात केलेली आणि वापस इथं येऊ.
सो थँक्यू सो मच मला इथं बोलवण्याबद्दल. थँक्यू. तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा Thank you. आमच्या टीमकडून. येस. महान व्यक्तींना आपण यशाच्या वाटचाल या कार्यक्रमामध्ये आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत. मी सौ गौरी दबडे. धन्यवाद.